एकदा विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी वासुदेवराव आणि कृष्णा लाड या दोनच प्रियोत्तम शिष्यांना घेऊन महाराज तारामतीसह सर्व भक्तांना सोडून प्रयाग तीर्थावरून डोळ्यासमोरून हा हा म्हणता निघून गेले. शोध शोधूनही ते कुणालाच मिळाले नाहीत. महाराज मात्र ह्या दोघांना घेऊन विशाल सह्याद्रीतून विशाल प्रवास करत निघाले. महाराजांच्या पायामध्ये चर्मपादुका होत्या. शिष्यद्वय मात्र अनवाणीच होते. नभात सूर्यनारायणाचा अविरत प्रवास तसा श्री गुरूंचा अविरत प्रवास अरण्यातून होत होता. सृष्टी देवतेच्या रम्य रूपाबरोबरच अतिभयानक रूपे अवलोकित हे त्रयमूर्ती न भूतो न भविष्यती अशा निबिड अरण्यातून अनेक प्रकारचे साप, अजगर, वराह, व्याघ्रासारखे क्रूर हिंस्त्र पशु डोळ्यासमोरून ह्या त्रयमूर्तींना पाहून पळत होते. पण ह्या क्रूर श्वापदांना पाहून वासुदेवराव मात्र घाबरल्यावर श्री गुरु म्हणती, भ्याला वासू वाटे तयास होऊ गतासू, आम्ही जरी जळली असू निमिषाधार्ये नासू काळासही. कृष्णा लाडांनी पण वासुदेवरावांना धीर देत सांगितले. सर्व भक्तांना मागे टाकून आपल्याकडून महाराज सेवा करून घेत आहेत. त्रिलोकी कठीण सेवा धर्म त्याचे आम्हास दावी वर्म, सोडी आता भुकेचा काम विचार सूक्ष्म करी. 6 दिवस असा अन्नाचा एकही कण न भक्षिता भुकेचा वडवानल नुसत्या पाण्यानं कसा तरी शांतवीत चालला होता. महाराजांनी आपल्या दोन्ही हातांनी दोन्ही शिष्यांच्या पाठीवरून आपला करुणाकर फिरवीत माझी मुले भुकेने दीन झाली आहेत असं म्हणून जवळच्या झाडाचा पाला त्यांना खाण्यास दिला. नंतर पुढे गेल्यावर प्रथमच त्यांना एक गाव लागले. मग वासुदेवराव जरा आनंदाच्या भरात महाराजांना म्हणाले, महाराज तिथे जाऊन जरा माधुकरी आणतो. महाराज म्हणाले, तिथे जाता लोक बडवून काढतील परत. वासुदेवराव महाराजांना म्हणाले, नाही महाराज, मी माधुकरी जाऊन आणतोच. असं म्हणून महाराजांची अनुमती न घेताच त्या गावात वासुदेवराव गेले. तिथल्या शेतकरी लोकांनी त्यांना हेरले. 4 दिवसांपूर्वी ह्यानंच आपल्या गावामध्ये चोरी केली, आता परत भोंदू गोसावी वेशात परत आला आहे, पकडा त्याला आणि ठोका बेदम. असे ऐकताच वासुदेवरावांनी मनामध्ये श्री गुरूंचा धावा चालू केला. भुकेलेल्या आतड्यात भीतीचा गोळा उठला. क्षुधेनं गरागरा फिरणाऱ्या डोळ्यांनी काही क्षणातच श्री गुरूंचे चरण गाठले, तसे गावकरी पण त्याच्या मागे लागले. अंतर्ज्ञानी महाराजांना कापऱ्या आवाजात वासुदेवरावांनी घडलेली हकीकत कशी तरी सांगून होते न होते तोच महाराज उभय शिष्यांना म्हणाले, पळा पळा, नको म्हणता वासू गेला, परिणाम त्याचा दिसे हा. ही त्रयमूर्ती पुढे पळाली. त्या गावच्या शेतकरी मंडळींना काही केल्या ती सापडली नाहीत. 2 योजने दूर गेल्यानंतर महाराजांना दया आली. उभय सेवकास महाराज म्हणाले, आता येथे विश्रांती घ्या. उदयिक बंदी खचित येणार, अशक्य करू त्याचा स्वीकार, मुक्त झाला पुढे आहार, 8 प्रहर संपता. पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू झाला. एका गावासमीप येता हेच ते चोर असे म्हणून ह्या त्रयमूर्तींना त्या गावकऱ्यांनी सायंकाळच्या सुमारास पकडून हनुमान मंदिरात कैद करून त्यांच्यावर देखरेखीसाठी 2 पहारेकरी बसवले. उदयिक ह्यांचा निवाडा करू असे म्हणून ते सर्व गावकरी आपापल्या घरी गेले. महाराजांनी वासुदेवराव आणि कृष्णा लाडांना सांगितले, आता मला बघा हं. असे म्हणून त्या दोन्ही पहारेकऱ्यांच्या डोळ्यासमोरून महाराज बाहेर पडले ते थेट जवळच असणाऱ्या गावकामगार पाटलांच्या घरी. तिथे जाऊन त्याच्या गृहिणीस ते म्हणाले, आम्हाला भाजी भाकरी द्या. तुम्ही कुठले, कोण, इथे का? देते भाजी भाकर, बसा इथे, असं ती बाई म्हणाली. यावर महाराज म्हणाले, मारुती मंदिरामध्ये आमचे 2 भक्त उपवाशी आहेत.
तिथेच मी हे घेऊन जातो. मग त्या बाईंनी एक मोठी भाकर त्यावर भाजी घालून दिली आणि महाराज मंदिराकडे निघाले. भक्तासाठी प्रत्यक्ष भगवंताने भक्तिपोटी भिक्षा मागितली आणि ते घेऊन परत त्याच पहारेकऱ्यांच्या उघड्या डोळ्यासमोरून ते आत आले. मंदिरात येताना आणि जाताना डोळ्यात तेल घालून पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना महाराज दिसलेच नाहीत. ती भाकरी महाराजांनी कृष्णा लाडांच्या हाती दिली. त्यांनी देहाप्रमाणे खोडी न केली तरच विशेष. थोड्याच वेळात ती पाटलांची गृहिणी आली आणि महाराजांना म्हणाली, तुम्ही तिघे असून मी एकच भाकरी दिली, आपणाला ती तिघांना कशी पुरेल, म्हणून मी आणखी 2 भाकऱ्या आणल्या. आणि मग महाराजांनी त्या 2 भाकऱ्या उभयता शिष्यांना दिल्या. थोडे क्षुधाशमन झाले आणि मग दोन्ही सेवक शांतपणे सुखी शयनावले. सद्गुरू मात्र अहोरात्र जागेच होते. दुसऱ्या दिवशी कोतवाल आला. त्याच्या पुढे न्याय निवाडा शिक्षा होणार होती. त्या कोतवालाने महाराजांना पाहताच तो थक्क झाला. हा तर करवीर क्षेत्रीचा दत्त गुरु, आधी त्यांना मुक्त करा असे म्हणून त्याने महाराजांची क्षमा अपराध मागत त्यांच्या चरणावर डोके ठेवले. महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि सगळे पुढच्या प्रवासाला लागले. आज आपल्याला पोटभर भोजन मिळणार असे महाराज उभय शिष्यास म्हणत चालत असता एक गृहस्थ थोड्याच वेळात भेटला. त्याने महाराजांसह वासुदेवराव आणि कृष्णा लाडांना ओळखले. तो नजीकच असणाऱ्या गावचा इनामदार होता. त्याने त्या त्रयमूर्तींना घरी नेऊन प्राथमिक न्याहारीनंतर जाई जुई चंदन सुवासिक तेलांनी सर्वप्रथम श्री गुरूंना आणि नंतर त्या शिष्यद्वयास उष्णोदकाने अभ्यंग स्नान करविले. धूप दीप आरती करून मिष्ट पक्वान्नाचे सुग्रास भोजन करविले. रात्री परत श्री गुरूंसह त्या प्रियोत्तम शिष्यांना सुवासिक तेलमर्दनाने प्रवास थकव्याने क्षणवलेली त्यांची देहकाया सुशोभित बिछाना सज्ज करून शयनी सुखावली. अशीच 4 दिवस आग्रही भक्ती सेवा इनामदाराने श्री गुरूंसह शिष्यांची केली. असलेली पुण्याई पदरी जोडून त्या इनामदाराने 5व्या दिवशी एक शकटारोहिणी श्री गुरु शिष्यांचा पुढील राजापूरचा प्रवास सुख सौख्ये विनासायास करविला. राजापूरचा प्रवास करून महाराज 21 दिवसांनी कोल्हापूरला परत आले. ह्या प्रवासाने कृष्णा लाड आणि वासुदेवरावांची आध्यात्मिक बैठक दृढ होण्यास बरीच कारणीभूत ठरली. गुरूंच्यावरची निष्ठा अधिकच बळकट झाली. तरीही वासुदेवरावांचा देह स्वभावाचा क्रोध त्यांना काही सुटत नव्हता. वाघासारखे हिंस्त्र क्रूर श्वापद सर्कशीतील त्याच्या शिक्षका व्यतिरिक्त कुणालाही नमत नाही. वासुदेवराव तसेच होते. एकदा भिक्षेसाठी दुपारची बरीच फेरी करून सुद्धा मिष्ठान्न भिक्षा मिळाली नाही. तेव्हा ह्या वासुदेवरावांनी जगदंबा आई अंबाबाई अन्नपूर्णेस एवढ्या शिव्या हसडल्या अशी तिची वाक्पूजा केली की तिनं स्वतःचं राजसिंहासन सोडून एका सुंदर प्रौढेच्या रूपात श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या समोर वैराग्य मठीमध्ये आली आणि क्रोधात उद्गारली, अरे गोसावड्या, तुझी कार्टी आवर, वेळीच त्यांना पायबंद घाल, नाहीतर पुढची गती बरी नव्हे. महाराज तिच्या जवळ जाऊन तिची समजावणी काढत तिची हनुवटी धरून म्हणाले, अगं शिवप्रिये, धरजोटी मांडीवर हगली मुतली तरी ती आपलीच मुले आहेत ना. नको का त्यांना हृदयाशी धरायला? कशाला त्यांच्यावर एवढी रागावतेस? माझी मुले ती तुझीच आहेत. त्यांच्या हातून प्रमाद घडला तरी ती सन्मार्गाची आहेत. आम्ही त्यांना आवरतो. पण तू जगाची माता, तू त्यांना क्षमा करणार नाहीस का? त्या साक्षात जगदंबेचे आईपण, ती वत्सल माया ह्या गुरुमाऊलीच्या बोलासवे जागी झाली. आणि मग ती जगन्माय श्री गुरूंना म्हणाली,
अहो रे गुरुराया, तू त्यांना असा सांभाळतोस, असे तू त्यांचे लाड करतोस, म्हणूनच त्यांचा चेव वाढतो आहे. पण त्यांच्या ह्या मिजाजपणाला वेळीच लगाम घातला पाहिजे, नाहीतर पुढची गती बरी नव्हे. तू त्यांचा पाठीराखा, तूच त्यांना सांभाळ, येते मी. असे म्हणून त्या जगदंबा आई भवानीने महाराजांचा निरोप घेतला आणि ती माघारी निघून गेली. महाराजांनी मग वासुदेवरावांना उपवास करण्यास सांगितले. फक्त चण्याची डाळ खाऊन वासुदेवरावांनी उपवास सुरू केला. असेच एके दिवशी ते चण्याची डाळ निवडीत असता महाराज माघारी डोकावत येऊन म्हणाले, काय ते माझ्या भक्ताचे मन अजून भोजनातच. शरीर रक्षणासाठी म्हणून डाळ भक्षिली आतापर्यंत. बरं, असे म्हणत महाराज निघून गेले. वासुदेवरावांना श्री गुरूंच्या उक्तीतला अर्थ त्वरित उमगला आणि मग त्या क्षणापासून त्यांनी ती चण्याची डाळ सुद्धा भक्षण करण्याची सोडली. नुसते तीर्थजलप्राशन आणि झाडपाला खाऊन त्यांनी 3.5 वर्षे एक प्रकारची तपश्चर्याच केली. उदार मेरू श्री गुरु राणा अखेर त्या वासुदेवरावांच्या तपश्चर्येवर द्रवला. स्वामींना त्यांची करुणा आली. त्यांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत म्हटले, वासू, आता उपवास बंद कर आणि जेवीत जा. आणि मग वासुदेवराव भिक्षेला जाऊ लागले. मिष्टान्न भिक्षा तऱ्हेतऱ्हेची मिळू लागली. ती भिक्षा आणून ते श्री गुरूंच्या पुढे आणून पहिला घास स्वतःच्या हाताने महाराजांना भरवू लागले. हरिपंत सिद्धनेर्लीकर हा गृहस्थ वासुदेवरावांचा मनस्वी द्वेष करीत असे आणि कृष्णा लाड सुद्धा त्याला परिपूर्णपणे ओळखीत होते. एकदा त्याने मिष्टान्न पंचपक्वान्नाचे भोजन प्रयोजन केले आणि महाराजांना त्याचे आमंत्रण दिले. महाराजांचे जवळचे शिष्य म्हणून त्यांनी वासुदेवराव आणि कृष्णा लाडांना देखील आमंत्रण दिले. दोघांनी ते नाकारत तुझा तू श्री गुरूंच्या पंक्तीचा लाभ घे असं सांगितलं. हरिपंत हा पुरा निंदक. याच्या घरी अन्नच काय, पण एक घोट पाणी सुद्धा पिऊ नये असे वासुदेवराव म्हणाले. नियोजन केलेला हरिपंत महाराजांना नेण्यास वैराग्य मठीमध्ये आला. वासुदेवरावानं आणलेली भिक्षा महाराजांना तो स्वकरे मुखात भरवीत होता. जवळ आलेल्या हरिपंतास महाराज म्हणाले, शूद्रांनी आम्हास भ्रष्ट केले, सोवळे ब्राह्मण आणा आणि जेवण घाला. महाराजांच्या या कृती शब्दातील अर्थ त्याला उमगला. एका शब्दासाठी ज्यांनी वैयक्तिक स्वार्थ, प्रापंचिक सुखी संसार त्यागून महाराजांच्या सेवेप्रती जीवन वाहिले, त्यांचा द्वेष आपण करत आलो हे गुरूंना आवडले नाही. आणि मग त्या क्षणापासून लाड आणि वासुदेवरावांशी हरिपंत प्रेमाने वागू लागला. एका शनिवारी अमावस्येच्या मध्यरात्री सांगितलेले सेवाकार्य करून आल्यानंतर प्रसंगोचित अशी भीती कृष्णा लाडांना वाटत होती. तेव्हा वासुदेवराव लाडांना म्हणाले, चंचल होऊ नको कृष्णा, सेवित जाई गुरुचरणा. त्राता ऐसा तुझला मिळेना, धुंडिता त्रिभुवना माझारी. असे म्हणून त्यांना धैर्य दिले. वडणगे गावाजवळील पिंपळ वृक्षासमीप तिथे गेल्यानंतर महाराज वासुदेवरावांना म्हणाले, हे तुमचे स्थान. वाडी रत्नागिरीला त्यांचे देहावसान झाले. श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या सान्निध्य सौख्याचा लाभ वासुदेवरावांना जवळपास 40 वर्षे मिळाला. संसारातील वैराग्य वासुदेवरावांना महाराजांच्या कृपेबरोबरच वैराग्याच्या शिखरावर घेऊन गेला. कृष्णा लाड हे श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचे कौस्तुभ होते, तर वासुदेवराव दळवी हे कोहिनूर होते. काषाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनस्थ श्रितभक्तिविभूषितं
भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये। श्रीकृष्णसरस्वती दत्त महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त